नमस्कार मित्रांनो, मी कविता गायकवाड बोलते. मला जास्त कसं व्हायला लागले ह्या प्रॉब्लेमनं टेन्शनमुळं मला काही जास्त व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट नाही, मूड नाही. उगा एक नाईलाजला बनवते आणि बनवताना बी म्हणते हे असलंच बनवली तसलंच बनवली. कोण म्हणतंय चांगलं आहे, कोण म्हणतंय वाईट आहे, कोण नीट सांगत नसतं आणि बोलत नसतं. कोणाला पटतंय, कोणाला पटत नाही. जे आपल्याला पटतंय ते आपण केलं, जे दुसऱ्याला काय पटतंय ते दुसरे करतात. मित्रांनो, कोणावर कोणाची जबरदस्ती नाही किंवा कोणी कोणाला आता विचारायला आणि बोलायला पण अधिकार राहिला नाही. त्याच्यामुळं कसं आहे, माझ्या आयुष्यातली कहाणी, जिंदगीतली कहाणी तर पहिल्या पण मी व्हिडिओमध्ये यूट्यूबला गेलेलीच आहे, इंस्टाग्रामला पण गेलेलीच आहे. पण इंस्टाग्रामला कसं झाले, 2 माझे इंस्टाग्राम ब्लॉक झाल्यामुळं ती पहिली इंस्टाग्राम काय थांबले नाही, तर ती डिलीट झाले एक आणि एक ब्लॉक झालं. तर ती विषय मिटला, परत मी 3 इंस्टाग्राम काढले. हे असं व्हायला लागलं म्हणून. मग त्याच्यानंतर हे असं जरी घडत चाललं किंवा काय करत चाललं, तर आपल्यासाठी तुम्ही नाही, तुमच्यासाठी आम्ही नाही, ह्या जिंदगीत अर्थच काय आहे? मला फक्त एकच म्हणायचं आहे की जीवन प्रत्येकाने आपलं जीवन सुखी, जेवढं सुखी जमतंय तिथवर जमवायचं. ज्या वेळेस आपल्याला शरीर साथ देत नसेल किंवा ज्यावेळेस आपल्याला आपली व्यक्ती, पाहुणं रावळं, नातेवाईक कुणी आपल्याला साथ देत नसेल, आपल्यावर गद्दारी करून आपल्याच नरड्यावर सुरू ठेवत असेल किंवा आपल्याला त्यांनी मजबूर करत असेल, त्यांच्या संकटात आपण आपल्या संकटात त्यांनी नसेल, तरी पण त्यांना जवळ करू नका. काहीच उपयोग नाही. आज तुम्ही लोकांसाठी, आज तुम्ही सल्ल्याला कुठं तर मार्केटात भाजीचा ढीग सल्ल्याला पारकून, जर तुम्ही सल्ल्याला ढीग पारकून जरी तुम्ही त्याची चॉईस केली, तुमची लाईफ बघून, तुमची पिशवी बघून, तुमची बॅग बघून, तुमची पर्स किंवा साधी पिशवी कसली बी असू द्या, पण त्याची लाईफ बघून तर ते सल्ल्याला ढीग कसा उचलावा आणि कसा पिशवीत टाकावा आणि घरी आणून स्वस्त मिळा म्हणून घरी आणून कचऱ्यात टाकून देऊन काय उपयोग नाही त्याचा. म्हणून आपली लाईफ, आपलं वागणं, आपलं राहणं, आपण कुठल्या ह्याचं आहे, खालच्या पातळीचं आहे का वरच्या पातळीचं आहे का मिडियम पातळीचं आहे, जी आपली पातळी बघून त्या पातळीनंतर कुठली गोष्ट घ्यायची आणि करायची. वस्तू बी घ्या, काहीही तुम्ही वाटेल ती करा, फक्त आपली पातळी सोडून काही करू नये. आपल्या लाईफमध्ये आपल्याला जी वस्तू, जी व्यक्ती, जी पार्टनर, जी काय असेल ती, जेंट्स असो, लेडीज असो, काय असो, जे आपल्याला शोभतंय तेच करायची. कुठं तर सल्ल्याली, कुठं तर ती बोटं बुडा लागलेली, वास सुटलेली, त्याचा उपयोगच काय आहे तसल्याचा? तुम्हाला लेकरा बाळाची परवा किती तर मी आज मोबाईलवर बघते, आज यूट्यूबला इंस्टा. माझा मित्रांनो, बहिणींनो, माझा 3 GB बॅलेन्स आहे. मी अन्नाला महाग आहे, पैशाला महाग आहे. ही जी मी राहते ना, ही भाड्याचं घर आहे, तरी माझे व्हिडिओ टाकायला 1.5-2 GB जाते आणि 1 GB मी डेली मी यूट्यूब दुसऱ्याची ती जी काय झालेलं, कुठं घटना, कुठं काय होय नव्ह, ती सगळी मी यूट्यूबला, सगळ्याची यूट्यूबला मी बघते, इंस्टाग्राम बघते, फेसबुक बघते सगळ्याचं. आणि जी काय कुठं घटना काय चालू झालेली, त्यांना लेकराची पर्वा नाही, नवऱ्याची पर्वा नाही, आईबापाची पर्वा नाही. असं नका करू. आज शेवटी सगळ्याची पर्वा सोडून ह्यातनं एवढ्यातनं जर आपण सगळ्याला सोडून जर सगळ्याची न पर्वा करता जरी आपण घाणीत पडलं, गटरीत पडलं, कोण उचलत नाही. चांगल्या ठिकाणी असलं ना, लय उचलून धरते ते. अनेकदा गटरीत टेस्काळलं, पाय घसरला, पाय फ्रॅक्चर झाला, कोणीच उचलत नाही, धरत नाही. फक्त दोषी काय ठरवतात? मस्ती. दुसरं काय ठरवत नाही ते. आज बाबा त्याच्या अंगावर कापडं नीट नाही ती, किंवा आज त्याच्याकडे पैसा नाही, किंवा आज त्याला अन्न घरात खायला नाही, ती कोण बघायला येत नाही. फक्त जी काही घडती गोष्ट, त्याला फक्त कारणीभूत स्वतःला आपल्याला ठरवते की दोषी. आपण काय करतो फक्त त्याला दोषी धरते ती, किंवा घरातलं वाकून बघत नाही ती, किंवा घरातलं काय जरी जुन्या कापडावर, फाटक्या कापडावर चाललं तर बी म्हणत नाही ती. फक्त जरी फाटक्या कापडावर चाललं तर त्याला जरा थोडं शिलाई मिशीनवर तर शिवून घ्या, नाही तर दोरान सोय असलं तर घरात टाकं मारा की म्हणते ती. पण निर्लज्जाला कुठं टाकं मारायचं? ज्याला नातच कळत नाही तर त्याला टाकं मारून का उपयोग? ज्याला नातं कळतं, ज्याला फाटलेलं कापड कळतं, ज्याला
वस्तू खराब झालेल्या कळते त्याला ती माणसात असतं. ज्याला काय कळतच नाही म्हणल्यावर ती माणसात राहणार आहे कसं. आपण कोणासाठी काय करतो, स्वतःसाठी काय करतो हे तर थोडं तर लाज लज्जा आबरू काय थोडी तर. स्वतःच्या लेकरांची पर्वा नाही, स्वतःच्या नातेवाईकाची नाही, स्वतःच्या आईबापाची नाही, स्वतःच्या पाठच्या बहिणी भावाची कोणाला कदर राहिली नाही आता. एवढं बी जीव बघून आऊरपणा करायचा, कुणीही राहू द्या. जीवापाड काय आऊरपणा कधीच चालत नाही, कधीच टिकला नाही कोणाचा, कधीच प्रत्येक गोष्ट वाया गेलेली असते. म्हणून मित्रांनो बहिणींनो, जास्त व्हिडिओ होते मग असलं व्हिडिओ काढायला लागले ना मग लई हातभर लांबण लागते. त्याच्यामुळे मग एवढं मोठं बनवू वाटत नाही व्हिडिओ. ती शॉर्ट व्हिडिओ आपल्या दुसऱ्याच्या मालिका कार्यक्रम सगळं यूट्यूब चॅनल सगळं फेसबुक बघायला मिळतं. मी असं मोठं बनावं लागले बॅलन्स जातो, माझं डोकं बी खराब होतं. मग काय तर ती बडा करण्यानं मग एकामागे एक काय तर मग ते शब्द वाढत जाते ते. त्याच्यामुळं नॉर्मलीच टाकते. असू द्या माझ्यावर लक्ष मित्रांनो बहिणींनो भावांनो. फक्त मला काय झालं, फक्त बाबा माझे व्हिडिओ तर बघा, किंवा बाबा चांगली होती वाईट होती बरी होती अशा तर मला एवढीच आशा आहे. त्याच्यामुळे मी काल आणि परत मी मेल्यानंतर मोबाईल कोणाच्या हातात जाईल, सरकाराच्या जाईल का रुद्राश्रममध्ये जाईल का कशात कुठल्या ह्याच्यात जाईल माझा मोबाईल ते पण मला माहीत नाही. माझा मोबाईल घ्यायला पण परत माझं चॅनल चालवायला पण कोणी नाही. काय वस्तू माझ्या कुठं जातील, मी कुठं जाईल, मला कुठं काय होईल, माझं कसं काय होईल माझी गॅरंटी मला नाही. ती परत मोबाईल काय माझं बरं वाईट झाली की पोलीस चौकीतनं पुन्हा तपासण्या चालू, कुठं काय होय कसं झालं काय झाली हे परत ही माहिती लागत त्यांच्याकडे राहील का कोणाकडे जाईल ती मी काय सांगू शकत नाही. आणि माझं आहेच कोणाला द्यान कोणाला ठेवा म्हणाला आपलं नाहीच ना. आपलं वस्तू जरी एवढी आता महाग माझी वस्तू जरी एखादी काय राहायसारखी असली तर माझं माझं काय नीटनेटकं करील हाय ते घेऊन जाईल हे पण मला अपेक्षा नाही. माझं नाहीच कोण. त्याच्यामुळं कोणाला आता ठेवायची काही गरज नाही, कोणाला काही बोलायची सांगायची पण काही गरज राहिली नाही. फक्त प्रत्येकासाठी मी जिंदगी वाटोळ केली. आणि शेवटी कुत्र कसं वर तांगड्या करून मुततंय का तसे सगळेजण माझ्यावर मुतते ते. त्या एखादी नवीन गाडी घेतली, नवीन सायकल घेतली, नवीन काय ते स्कॉर्पिओ कुठली जरी नाही तर नवीन टायरचा वास कसा येतो का, नवीन टायरचा वास आले कुत्रं कसं मुततंय तसं 100% लोक माझ्यावर मुतते ते. किती जीवापाड प्रत्येकाला प्रेम केलं, जीवापाड जीव लावला. असं तुम्ही म्हणसाल मित्रांनो हे काय असं बाहेर कुठं काय असं म्हणजे कोणाला लावला आणि कोणी गद्दारी केली का. मला माणसाने कोणी नाही गद्दारी केली असं म्हणजे वैयक्तिक. आता तुम्ही तुमच्या जी काय आता मी एवढं बोलायला लागले तुम्हाला काय वाटतंय ना, मला माझ्या भविष्यात जी काय माझं घडलंय ते माझा वैयक्तिक प्रश्न वेगळा. पण मला कोणी गद्दारी केली नाही, मी पण कोणाला गद्दारी केली नाही. ते समोरलं मारावं असं, ती जगावं असं, ते आपल्या मागं फिरावं असं, किंवा आपण त्यासाठी मारावं ते त्याच्या मागं आपण फिरावं, मी असलं जिंदगीत केले नाही. आतापर्यंत दिसते माझ्या घरी कोण व्हिडिओमध्ये किंवा थांबा व्हिडिओ काढता कट करता कोण आलंय बसलंय घर नाही दार नाही, कोणाला घर माहीत होऊ देत नाही, कोणाला येऊ देत नाही, कोण पाहुणा नाही रावळा नाही, कोणाचं घेणं नाही देणं नाही, कोणाचं काय नाही. मग बाकीची तर ती व्यक्ती येणं जाणं ती तर लांबच. घरी माझ्या कुणी यायला आलावेट बी नाही आणि मीच मुळात येऊ देत नाही. मला पसंत नाही कोण घरला आलेलं. हां नवरा बायको जोडी या आधी पण मागितल्या व्हिडिओत सांगितले, लेकरं बाळं तुमची फॅमिली या, पण एकटा गडी माणूस माझ्याकडे येता कामा नाही कोण. आता ह्याच्यावर किती बोलते ते इंस्टाग्रामवर नंबर दिलाय, नंबरवर कुटाव मॅडम काय आहे, कोण म्हणतंय ताई, कोण मॅडम म्हणतंय, कोणाला लईच मजा आल्यावर कोण म्हणतंय वहिनी. पण कसं आहे काय घर कुठं आहे काय कुठं राहता म्हणजे पत्ता सांगायच ठेका, पण घरी यायची भानगड नाही.
हां, तुम्ही मला भेटायला या, चहा पाणी नाश्ता 10-15 मिनटात तुम्ही हाय असं आपल्या रस्त्यानं. पण मला मुक्कामला राहिलेलं जमत नाही. कोण घरला गडी माणूस एकटा आल्याला जमत नाही. आणि आत्ता पोतवर आपलं रेकॉर्ड आहे. कोणी जरी काय म्हणलं, शेवटी जीवन आहे माणसाचं, जीवन काय असेल नसेल काय ती दुनियादारी. पण घरी फक्त माझ्या घरी यायला कोणाला आलावेत नाही. आणि मला पटत नाही मुळातच. हां, खाऊ पिऊ घालीन म्हणेल ती, स्वयंपाक करीन, काय पाहिजे ती चीज करीन, 101 पदार्थ करीन, खाऊ घालीन. पण संध्याकाळी आपल्या आपल्या घरला 5-6 वाजेपर्यंत कोणी का असणं आपलं घर गाठावं. माझ्याकडे असली बोलून चाल, पण मला ती कोणाच्या बंधनात राहायचं आणि मी कोणाच्या बंधनात अडकायची मला आपल्याला चाल नाही. आणि मला ती पटतच नाही पहिल्यापासून. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्ही आईबापाचं झालं नाव म्हणल्यावर तुम्ही जगाचं काय होणार आहे, फक्त ही विचार डोक्यात करून आपल्या मार्गानं आपण त्या मार्गानं ती जाऊ द्या. पण लईच येडं, मी तुझ्यात झालोय येडं, मी तुझ्यात झालोय पागल, मी तुझ्यात झाले पागल, कोणी कोणाच्यात पागल हो बी नका. तुमचं जीवन तुम्ही सुखी, त्यांच्या लेकरा बाळाचं, त्यांच्या नवऱ्याचं, त्यांच्या बायकोचं, त्यांच्या जी काही तुमचं असेल ती प्रत्येकाने प्रत्येकाचं जीवन, तुमची लेकरं बाळं, नवरा बायको, तुमची लेकरं नवरा बायको, असं तुमचं जीवन आयुष्य पार पाड. निकटच गुंतवून, निकटच सगळं सोडून, गळ्याला गळं लावून मग एखादीशी मग त्याचा काय उपयोग आहे. शेवटी जीवनाला मुका नका. आपल्या मनगटात जिथवर दम, आपल्या अंगात ताकद आहे तिथवर. आणि जरी मारायचं, स्वतः आत्महत्या करून मारा. पण कोणी मारावं असं, कोणाच्या हातनं मारावं असं, कोणी काय करून जाईल असं फक्त वागू नका. बहिणीनो, भावानो, पोरानो, माझी एवढीच अपेक्षा आहे की फक्त स्वतः जीव दिला तर बाबा कशा कारणानंतर मेलं, पण लोकांनी मारायचं आणि लोकांकडं मारायचं तुम्ही तसं करू नका. आज मी रोज बघते मोबाईलला, रोज अक्षरशः मी रडते. रोज 1-2 तसले व्हिडिओ बघताना रडते मी. बातम्यात कुठं काय झालेलं, कुठं काय केलेलं, कुणी काय केलेलं. पण असं होण्यासारखं तुम्ही वागू बी नका. तुम्ही पण कोणाच्या बंधनात राहू नका. लई आरी इकून मेकाच्या पडू नका. आरी पडण्यात काय अर्थ नाही. तुम्ही नवऱ्याच्या आरी पडला ना, आईबापाच्या आरी पडला ना, तुमच्या स्वतःच्या बायकोच्या आरी पडला ना, किंवा तुमच्या आईबापाच्या, पुरुष असो स्त्री असो, तुमच्या बायकोच्या आईबापाच्या तुम्ही आरी पडलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या, लेकरा बाळाच्या, तुमच्या परिवाराच्या, कुटुंबाच्या तुम्ही आरी पडला. मग तुम्ही कशात काय नसलेल्या फांद्या नवीन जुळलेल्या, त्यात तुम्ही जनागोतातलं, प्रेमातलं, माणसातलं, त्यांच्या तुम्ही आरी नाही. आणि कुठं तर ते बाबळीचा शेंडा गावला आणि त्या शेंड्यालाच तुम्ही झटा लागला आणि गळ्याला गळं पडून काय आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला लागला. कमालची गोष्ट आहे. किती तर जगात घटना आहेत, पण त्या घटना होऊ देऊ नका आणि करू नका. मित्रांनो, बहिणीनं, माझी फक्त तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पहिलं दिवस वेगळं होतं, आताच दिवस वेगळा येते. काही जणाला काय वाटतंय, ह्यानं काय केलं आणि आपल्याला कोण काय करतंय, त्यानं काय म्हणतं, त्याला काय झालं आणि आपल्याला कोण काय होतं. असं नाही. ते पहिलं दिवस वेगळं होतं. पहिला टाईम, बुद्धी, नॉलेज पहिलं वेगळं होतं. आता घे मोबाईल, टचडक सारखं ती चालूच आहे. त्याच्यामुळे मोबाईलमुळे जास्त बिघडाबिघडी झाली. पण झाली बिघडाबिघडी तरी आपलं जीवन 4 दिवस जगायचं आहे म्हणल्यावर एखादी तुमच्या वैतागानं आई, बाप, बहीण, भाऊ, ज्याला कोणी असेल, तुम्ही आयुष्यामध्ये आराममध्ये मजा मारणार, तिकडं सुखी जीवन तुमचं करणार. लास्टला तर तुमची बरबादी, तुमचं मातीमोलच होणार आहे. पण तोपर्यंत तुमच्या टेन्शननं आई, बाप, बहीण, भाऊ, जण गोत कोणी असेल ती खचून किंवा टेन्शननं काय झालं, काय मेलं, ती तर मरणारच. तुम्हाला त्याच्या मातीला नाही, त्याच्या गोडाच्याला नाही ना, त्याच्या तिसरीला नाही ना, दिवसाच्याला नाही. आणि तुम्हाला काय तिकडं कोणाला काय झालं, तुमचं तिकडंच. हे आईबाप बी जाणार नाही, ते बहीण भाऊ जाणार नाही, कोण बघणार नाही, कोण काय करणार नाही. मग स्वतः केलं स्वतःच निस्तरायचं, काय असेल ती स्वतःच बघायचं. मग अशी जिंदगी केल्यावर मग ती जन्म देऊन तर त्या आईबापांनी काय उपयोग आहे. आणि नाही दिल्यावर बी म्हणते ती लेकरू नाही, हे नाही, ते नाही. दिलं तरी ही अशी परिस्थिती मोहरं, जर हे असं प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या डोक्यात, प्रत्येकाच्या ह्याच्यात लाईफमध्ये जर असं घडत चाललं
तर त्याचा उपयोगच काय? असं नका करू मित्रांनो बहिणीनं. बास करते ह्याच्यावर व्हिडिओ थांबवते. परत अजून दुसऱ्या नंतरच्या व्हिडिओ सांगते, पण लय मोठा व्हिडिओ झाल्यावर बी बघणार ना. तर मी फक्त माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझं मन लावून बघा. असं काय साधं व्हिडिओ आहे ती भाषा गावंडळ, बोलणं गावंडळ किंवा नीट माझ्या मोबाईलमध्ये असं रिॲक्शन येत नाही किंवा असं काय डिझाईन किंवा काय असं डीजे बीजे येत नाही असं म्हणून नका बघू. फक्त साधं सिंपलच तुम्ही व्हिडिओ बघा. बाय. आणि माझी पण सगळेजण काळजी घ्या. माझे पण लई दिवस नाहीत मित्रांनो. हाय. बघू म्हटलं व्हिडिओमध्ये.